स्वरदादी छ चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धे. नमो सुजन नमो सच. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिकाचे या ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. आणि आचार्य भगवान अमित गती स्वामीजी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला उत्कृष्ट पद्धतीनं विनयांचं कथन आपल्यासमोर ठेवलं होतं की विनय कशा पद्धतीने केले पाहिजे. आणि त्यातलेच 2 प्रश्न राहिले होते. चैत्य की भक्ति क्यों करनी चाहिए, इस विषय में आचार्य देव ने क्या उपदेश दिया है, की चैत्याची भक्ती का केली पाहिजे आणि त्याच्या विषयामध्ये आचार्य भगवंतांनी काय उपदेश दिला आहे हे विचारलं. आचार्य देव दृष्टांतपूर्वक समझा रहे हैं कि देखो शत्रुओं और मित्रों की प्रतिकृति अर्थात उनके चित्र या मूर्ति दिखाई देते ही मन में द्वेष या राग उत्पन्न हो जाता है. जे काय सांगितले बघा, जर दृष्टांत देऊन सांगायला शत्रू आणि मित्र यांच्या प्रतिकृती आपल्यासमोर उपस्थित असतील तर राग द्वेष मनात उत्पन्न होतोय ना. शत्रू असेल तर द्वेष निर्माण होतोय आणि मित्र असेल तर राग निर्माण होतोय. कारण की हे आपलं आहे, हे जवळचं आहे आणि हे कोण आहे, शत्रू आहे. त्यामुळे त्याच्या मनाविषयी द्वेष निर्माण होणार आहे. यद्यपि वे प्रतिकृति या वर्तमान में हमारा कोई उपकार या अपकार नहीं कर रही है, तथापि उन शत्रुओं या मित्रों ने पूर्व में जो अपकार या उपकार किए होते हैं उनके स्मरण में वे प्रतिकृतियाँ निमित्त होती है. म्हणजे काय, वर्तमान खरं महत्त्वाचे काय आहे, ती प्रतिक्रिया वर्तमानमध्ये आमचा कोणी अपकार किंवा उपकार करत नाहीत, परंतु मागच्या पूर्वभावामध्ये किंवा आत्ताच्या या भावामध्ये मागं त्या मित्रांनी आणि शत्रूंनी जर अपकार आणि उपकार केले असेल त्याचं स्मरण होऊन ज्यावेळी त्याचं ते मरण मात्र निमित्त होते आणि त्याच्यातून राग द्वेष निर्माण होतात म्हणून सांगितलं आहे. उसी प्रकार यद्यपि अर्हंत एवं सिद्ध प्रभु के प्रतिबिंबों में अर्हंत और सिद्ध भगवान के अनंत चतुष्टय आदि गुण नहीं है, तथापि उन जिनेन्द्रों से सादृश्य होने के कारण और तदाकार स्थापना निक्षेप से वह अर्हंत और सिद्ध के गुण स्मरण कराने में परम निमित्त होते हैं. वह गुणों का स्मरण अनुरागात्मक होता है, अतः वह भक्त को ज्ञान और दर्शन में लगाता है और ज्ञान दर्शन महान संवर तथा निर्जरा करते हैं. अतः आप सब चैत्य अर्थात अर्हंत और सिद्धों की कृत्रिम एवं अकृत्रिम बिंबों की भावपूर्वक भक्ती करो. त्याच प्रकारे काय सांगितले, मित्राचं आणि शत्रूचं जसं उदाहरण दिले त्या प्रकारे अर्हंत आणि सिद्ध प्रभूंचे जे प्रतिबिंब आहेत ते अर्हंत आणि सिद्धांचे प्रतिबिंब अनंत चतुष्टय आदी गुण कणे आत्ता नाहीत, परंतु त्यांच्या सदृश त्या जिनेंद्र भगवंतांच्या सदृश कणे असल्यामुळं आणि तदाकार स्थापना तिथं निक्षेप केल्यामुळं त्या अर्हंत सिद्धांच्या मध्ये गुणांचं स्मरण केल्यामुळे ते परम निमित्त होते. कारण की ते चैत्य आणि त्या गुणांचा अनुरागात्मक स्मरण झाल्यामुळं काय होते माहिती काय, भक्ताला ज्ञान आणि दर्शनमध्ये लीन करते आणि ज्ञान आणि दर्शनमध्ये लीन झाल्यामुळं संवरपूर्वक निर्जरा होते आणि निर्जरा होत्या म्हणून आम्ही चैत्य किंवा अर्हंत आणि सिद्धांची कृत्रिम आणि कृत्रिम प्रतिबिंबांची भावपूर्वक भक्ती केली पाहिजे म्हणून सांगाल्यात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. तदाकार स्थापना, तद आकार म्हणजे त्याचा जसा आकार आहे त्याच्याकडे रूपकने ते स्थापना करायची त्या मूर्तीमध्ये. आता मी आहे, माझ्यासारखी जिथं मूर्ती तयार करायची आणि त्यात माझी स्थापना त्या मूर्तीत करायची. तदाकारच आत्मा. अदत्ताकार म्हणजे त्याच्या अनुरूप नाही दुसरी, असं अदत्ताकार. असे 2 तदाकार स्थापना निक्षेप आहेत. तर अशा पद्धतीने सांगितलं. आता पुढचा प्रश्न आहे, वात्सल्य का क्या भाव है और इसके लिए गुरु का क्या निर्देश है. वात्सल्याचे काय भाव आहेत आणि त्याच्याविषयी काय गुरूंनी निर्देश दिले आहेत हे विचारल्यात. यहाँ वात्सल्य का अभिप्राय प्रवचन वात्सल्य से है. तो वात्सल्याचा अभिप्राय काय, प्रवचन वात्सल्य भावना म्हणजे प्रवचनविषयी वात्सल्य भाव ठेवायचे. प्रवचन विषयी प्रवचनमधले जे काय असतील आता पुढे सांगणार आहे छोड़ा. इसके लिए गुरु कहते हैं कि हे मुनिगण, जिन ग्रंथों में जीवादि तत्वों का वर्णन है जो जिनेन्द्र द्वारा कथित और संसार भीरु आचार्य द्वारा लिखित है, ऐसे ग्रंथों का स्वाध्याय करने में आप सब सदा प्रयत्नशील रहना. सोना, हंसना, खेलना, आलस्य और लोक व्यवहार इन सबका परित्याग कर मात्र स्वाध्याय करो और जिनेन्द्र कथित आगम पर ही अपना वात्सल्य रखो.
स्वाध्याय में रत रहने के लिए संकल्प करो कि मैं हास्य, क्रीड़ा तथा गल्पवाद का त्याग करता हूँ। मैं आलस्य का त्याग कर मुनि धर्म की योग्य क्रिया में उद्यत रहने का संकल्प करता हूँ। मैं निद्रा को अच्छी नहीं मानता, अतः उस पर विजय प्राप्त कर त्रैलोक्य के महान ऐसे जिनागम पर हृदय से प्रफुल्लित होते हुए स्वाध्याय में रत होता हूँ इत्यादी। वात्सल्याचा काय अर्थ दिलेला आहे इथं? वात्सल्याचा अर्थ काय दिलेला आहे? ज्या मुनिगणाला काय उपदेश द्यालेत महत्त्वाची, वात्सल्य म्हणजे प्रवचन वात्सल्य आहे. ज्या ग्रंथामध्ये जीवादी 7 तत्वांचं वर्णन आहे ते जिनेंद्र दोघांच्या द्वारे कथित आहे आणि संसार भिरू जे आचार्य आहेत त्यांच्याद्वारे लिखित केलेल्या अशा ग्रंथांचा स्वाध्याय मध्ये आपण कायमस्वरूपी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. स्वाध्यायामध्ये कायम राहिलं पाहिजे म्हणल्यात. झोपणे, हसणे, खेळणे, आळस करणे, लोकव्यवहार या सगळ्या गोष्टींचा परित्याग करून स्वाध्याय मात्र केला पाहिजे सगळ्याचा. आणि जिनेंद्र भगवंतांचे जे कथित आगम आहे त्याच्यावर वात्सल्य ठेवलं पाहिजे आम्ही. स्वाध्यायामध्ये कायमस्वरूपी रत राहिलं पाहिजे. असा संकल्प करा की मी हसणे, क्रीडा करणे, गल्पवाद करणे याचा त्याग करतो. मी आळससुद्धा त्याग करतो आणि मुनी धर्माला योग्य अशा क्रिया आहेत त्यामध्ये उद्धत राहण्याचा मी संकल्प करतो. की मला माहिती आहे की निद्राला सुद्धा चांगलं म्हणलेलं नाही, म्हणून मी त्याच्यावर विजय प्राप्त करून त्रैलोक्यामध्ये महान असं जिन आगम आहे त्याला हृदयापासून प्रफुल्लित होऊन स्वाध्यायामध्ये मी रत होतो असं राहणे, याला वात्सल्य म्हणलेलं आहे. वात्सल्य भाव ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही जेवढ्या प्रमाणात का नाही बाकीच्या गोष्टी सोडून स्वाध्यायामध्ये रत राहता येईल तेवढं रत राहणं आवश्यक आहे, कारण की हे महत्त्वाचं आहे. आणि त्यालाच वात्सल्य भाव आहे कुणाविषयी, कारण की प्रवचन वात्सल्य या भावनेनं प्रेरित होऊन वात्सल्य भावही दिलेले आहे तिथं. आम्ही तसं राहणं आवश्यक आहे. हां, आता आचार्य भगवान पुढच्या गाथेमध्ये परिचय सहन करणे का उपदेश, परिचय सहन करण्याचा उपदेश द्याल्यात की परिचय कशा प्रकारे सहन करायचं. मास्म धर्मधुरम त्याक्षु रभिभूता परिशे दुस्सहे कंटके स्तिष्णे गामेयक वचोमये. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात, बहु मुनिगण आप दुस्सह परिचय से और ग्रामीणों द्वारा बोले गए तीक्ष्ण आक्रोश वचन रूपी कांटों से पराभूत होकर भी धर्म की धुरा के भार को मत त्यागो. काय म्हणलेलं आहे बघा हे मुनिगण की तुम्ही काय करा, दुस्सह जे परिचय आहेत, दुस्सह परिचय आणि ग्रामीण माणसांच्या द्वारे किंवा कुणाच्याही द्वारे बोललेले जे तीक्ष्ण आक्रोशरूपी वचन आहेत त्या वचनरूपी काट्यापासून पराभूत होऊन व्हा, परंतु धर्मरूपी धरा एक नाही त्या भाराला कधी त्याग करू नका. सगळ्या गोष्टी सोडल्या तर चालेल, धर्म सोडायचा नाही, ही गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून सांगितले. आता इथं प्रश्न काय करल्यात, परिचयों में आक्रोश वचन जय परिचय का भी अंतर्भाव हो जाता है, फिर उसे अलग से क्यों कहा गया. आता परिचय जय मध्ये आक्रोश वचन जय परिचय नावाचा एक परिचय आहे, त्याचा अंतर्भाव होते. मग इथं पेशल का सांगितलं, आक्रोश वचन पेशल सांगितलं आणि दुस्सह परिचय वेगळे सांगितले, मग हे दोन्ही वेगवेगळे का केलं हे विचारलेत प्रश्न. उत्तर देतात. उत्तर, क्षुधा तृषा आदि परिचय सहन करना सहज है, किंतु हृदय को तृष्ण कांटों सदृश विदीर्ण करने वाले आक्रोश वचन सुनकर समता परिणाम रखना कठिन है. अतः आचार्य समझा रहे कि अन्य परिचयों के समान आक्रोश वचन सुनकर भी समता रखना, वचनों की मार से पीड़ित होकर कभी धर्म की धुरा सदृश क्षमा एवं चारित्र आदि गुणों का त्याग नहीं कर देना. म्हणजे काय सांगितलं ते का वेगळं सांगितलं याचं मूळ कथन करल्यात. क्षुधा म्हणजे तहान, भूक हे परिचय सहन करणे लई सोपं आहे, परंतु हृदयामध्ये की नाही जे काट्याप्रमाणे टोचणार आहेत ते दुसऱ्यांचे आक्रोशाचे वचन ऐकल्यानंतर समता ठेवणे लई कठीण आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आचार्य महाराज काय समजावून सांगाल्यात की अन्य जे परिचय आहेत त्याच्या समान आक्रोश वचन ऐकून सुद्धा त्यामध्ये समता ठेवणे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये समता ठेवायला पाहिजे. आक्रोश वचन जरी ऐकायला मिळाले, कुणी काय आपल्याला वाईट म्हणलं तरी सुद्धा शांत बसायचं आहे, कारण की वचनांचा जो मार आहे त्यानं पीडित होऊन कधी बी धर्मधुरा जी आहे
त्या धर्मधुरा सदृश्यकने जे क्षमा आणि चारित्र्य आदी गुण आहेत त्याचा त्याग करायचा नाही म्हणून सांगितलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही काय करतो माहिती काय, कधी कधी असले वचन जर ऐकायला मिळाले कानावर तर आम्ही की नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू ठेवते, धर्म तेवढं सोडतो. बरीच माणसं तशी करतात. आता त्यांच्या जीवनात काहीतरी प्रसंग आला, कोण मरण पावलं, कोण गेलं निघून, तर त्यांनी काय दोष कोणाला देतात, मी एवढा सगळा धर्म करतोय आणि माझ्याच वाटेला असं आलं, मी धर्म करणार नाहीत नको. जेवाल्यात, खायल्यात, पिल्यात, पाहुण्यांच्याकडे जायल्यात, सगळं करल्यात, परंतु धर्म तेवढा सोडायला. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी सोडल्या तरी चालतील परंतु धर्म सोडायचा नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की आज समाजामध्ये बऱ्याच व्यवस्था बघताना का नाही अशी माणसं भरपूर गाठ पडतात की काही घटना त्यांच्याविषयी घडल्या तर पहिला त्यांनी सगळ्या गोष्टी चालू ठेवतात, धर्माला सोडतात. पण तसं न होता आईच्या आचार्य बघून काय सांगितल्यात, असले वचन ऐकले, कुणाचं काय तीव्र वचन ऐकले तरी सुद्धा का नाही आम्ही सगळ्या गोष्टीला सोडले तर चालेल परंतु धर्माला सोडता कामा नये. ही गोष्ट महत्त्वाची. या गोष्टी आहेत. काही झाली तर आम्ही धर्म सोडता कामा नये. जेवढ्या प्रमाणात धर्माचं पालन करता येईल तेवढ्या प्रमाणात आम्ही धर्माचं पालन करणं आवश्यक आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता पुढं काय म्हणतात, तपश्चरण में उद्धत रहने का उपदेश. तपामध्ये परत आणि नाही लीन राहण्याचा उपदेश द्यायला तिथं. पहिलं गाथा कंठस्वरने आचार्य महाराजांनी काय म्हणले ते पाहूया. ध्रुव सिद्धी चतुर्ज्ञानस तीर्थकृत त्रिदशार्चित अनिगृह्य बलम वीर्य मुद्दत करुते तप. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात, जो मति श्रुत अवधि और मन पर्याय के धारी है तप कल्याणक पर्यंत अर्थात 3 कल्याणकों में देव गुण से पूजा को प्राप्त हो चुके हैं तथा जिन्हें सिद्धि की प्राप्ति नियमता होनी ही है वे तीर्थंकर प्रभु भी अपने बल और वीर्य को न छिपाकर तप विधान में उद्यम करते हैं. काय सांगितले बघा, ज्यांना कोणी मती श्रुत अवधी आणि मन पर्याय ज्ञान हे सगळं मिळालं आहे, ज्यांचं तप कल्याणक पर्यंत नाही म्हणजे 3 कल्याणक देवगुणांच्या पासून ते पूजित होऊन त्यांना प्राप्त झालेलं आहे, अशा सिद्धीला प्राप्ती करणारे सुद्धा आणि जे तीर्थंकर आहेत ते नियमानच सिद्धीला प्राप्त करणार आहेत ना, मोक्षाला नियमानं प्राप्त करणार आहेत. ते तीर्थंकर सुद्धा एवढं सगळं प्राप्त असून आपली शक्ती आणि वीर्य न लपवता ते तपाचा उद्यम करत असतात, तप करत असतात. ते तीर्थंकर. आम्ही कुठं काय आहे, तरी सुद्धा ते सिद्धीला प्राप्त होणार आहेत माहिती आहे त्यांना, तरी बी तप करतात. ते शक्ती न लपवता जेवढा पुरुषार्थ करता येईल तेवढा पुरुषार्थ करून ते तप करतात म्हणून सांगितलेलं आहे. किती महत्त्वाचं आहे बघा. पुढं काय म्हणतात, तीर्थंकर किसे कहते हे. आता इथं विचारले तीर्थंकर सांगितले, मग तीर्थंकर कुणाला म्हणतात. उत्तर, जिसके द्वारा भव्य जीव संसार समुद्र से तीरते है उसे तीर्थ कहते हैं. म्हणजे ज्याच्याद्वारे कने भव्य जीव संसार समुद्रातून तिरून जातात त्याला तीर्थ म्हणतात. या कुछ भव्य जीव श्रुत एवं श्रुतधारी गंधर्वों का अवलंबन लेकर भी संसार समुद्र को तीरते हैं अतः श्रुत और गंधर्वों को भी तीर्थ कहते हैं. म्हणजे श्रुतधारी आणि गंधर्वांना सुद्धा नाही तीर्थ म्हणतात म्हणून सांगितले. या रत्नत्रय मार्ग से भी संसार तिरा जाता है अतः रत्नत्रय मोक्ष मार्ग भी तीर्थ है. मोक्ष मार्गावर जे आहेत ते भी तीर्थ आहेत. जो ऐसे तीर्थ को प्रचलित करते हैं उन्हें तीर्थंकर करते. अशा ज्या तीर्थाला जे प्रचलित करतात किंवा मोकळं करतात ते तीर्थंकर आहेत म्हणून सांगितले. ऐसे तीर्थंकर भी जब तप करते हैं तब अन्य मुनिराजों को तो वह तप अवश्य ही करना चाहिए. असे एवढे तीर्थाचं प्रवर्तन करणारे, धर्मतीर्थाचं प्रवर्तन करणारे तीर्थंकर जर तप करत असेल तर अन्य मुनिजनांना तर ते करायलाच पाहिजे. एवढ्या प्रमाणात आम्हाला जमेल तेवढं आम्ही करायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे बघा. किती महत्त्वाचं सांगितले बघा. तीर्थ कोणाकोणाला म्हणतात हे सांगितले. मोक्ष मार्गामध्ये जे जे आरूढ आहेत ते सगळे तीर्थ आहेत किंवा संसार समुद्रातून तिरवण्यासाठी मूळ कारण आहे त्याला तीर्थ म्हणतात. मग श्रुत किंवा श्रुतधारी गंधर्व याचा अवलंबन घेऊन संसार समुद्रापासून तिरणार आहेत ते सुद्धा किंवा श्रुत आणि गंधर्वांना सुद्धा तीर्थ म्हणलेलं आहे. किंवा रत्नत्रय मार्गाच्या द्वारे संसारातून आपण तिरून जाऊ शकतोय
म्हणून त्याला त्या रत्नत्रय मोक्ष मार्गाला सुद्धा तीर्थ म्हणलेलं आहे. अशा तीर्थाला जे प्रचलित करणारे किंवा अशा धर्मतीर्थाचं उद्घाटन करणारे जे तीर्थंकर असतात ते तपाला सोडत नाहीत, तप करतात. तर अन्नमरुजांनी सुद्धा अवश्य तप केलं पाहिजे म्हणून म्हणतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही बी जेवढ्या प्रमाणात आम्हाला जमेल तेवढ्या प्रमाणात हे तप केलं पाहिजे असं आचार्य भगवान म्हणत आहेत. आता परत आणि आचार्य भगवान आणि परत तपात लीन होण्यासाठी आणि उदाहरण देऊन आपल्याला समजावून सांगल्यात. मुमुक्षूनाम किमन्येषां दुःख शपन कांक्षिणाम न कर्तव्यम तपो घोरम प्रत्यावायाकुले जने. तर आचार्य भगवान काय म्हणतात, जब तीर्थंकरों को भी तप में उद्यम करना होता है तब दुखों का क्षय करने के इच्छुक अन्य मुमुक्षु जनों की क्या बात है. विघ्नों से भरे हुए इस लोक में सामान्य मुनियों को तप क्यों नहीं करना चाहिए. अवश्य ही करना चाहिए. जर तीर्थंकरांना तपामध्ये उद्धत व्हायला लागतंय तर दुःखाचा क्षय करण्याचे इच्छुक जे मुमुक्ष आहेत, मोक्षाच्या अभिलाषी जे जीव असतात त्यांना मुमुक्ष म्हणतात. त्यांची तर काय बात आहे. तीर्थंकर तपामध्ये लीन आहेत तर मुमुक्ष जे मोक्षाचे इच्छुक जीव आहेत त्यांनी सुद्धा नाही सामान्य मुनी किंवा जे मोक्षाचे इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा तप केलं पाहिजे, अवश्य केलं पाहिजे म्हणतात. अवश्य करायला पाहिजे. जेवढ्या प्रमाणात आम्हाला तप करता येईल तेवढ्या प्रमाणात केलं पाहिजे असं म्हणतात. आता पुढं आचार्य भगवान सांगाल्यात, लोक में मुख्यतः ऐसी कौन कौन सी बाधाएं है जिस हेतु आचार्य ने तप में उद्यमशील रहने की प्रेरणा दी है. लोकांमध्ये अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोणकोणत्या बाधा आहेत की आचार्य भगवंतांनी आम्हाला तपामध्ये प्रवृत्त राहायला सांगितले. काय आहे ते सांगा. उत्तर, यह लोक मृत्यू, शरीर बलनाश, व्याधि और राग द्वेषादि अपरिमित बाधक कारणों से भरा हुआ है. हे लोक कशानं भरलेला आहे. मृत्यू, शरीर, बलनाश, व्याधी, राग द्वेष अशा अपरिमित बाधक जे कारणामुळे नाही ती पूर्ण जग भरलेला आहे, लोक भरलेला आहे, पूर्ण 3 लोक भरलेला आहे. इसके अतिरिक्त सबसे बड़ा कष्ट यह है कि इन मृत्यु एवं व्याधि आदि के आने का समय ज्ञात नहीं होता. सगळ्यात मोठं दुःख काय असेल, कष्ट काय असेल तर मृत्यू, रोग येण्याची वेळ आम्हाला माहीत नसत्या. ते कधी येईल काय सांगता येत नाही. त्यामुळे हे सगळ्यात मोठं कष्ट आहे. मृत्यु के रहने का कोई देश, प्रांत, नगर, ग्राम और प्रदेश नियत नहीं है. आणि मृत्यूचा कुठला देश नाही, प्रांत नाही, नगर नाही, गाव नाही किंवा प्रदेश नियत नाही. ते कधी येईल काय सांगता येत नाही. यह सर्वाकाश में भ्रमण करती है. आणि ते सर्व आकाशामध्ये सर्वीकडं ती भ्रमण करते म्हणून सांगितले. कोण. मृत्यू. जहाँ सूर्य की किरण भी प्रवेश नहीं कर पाती वहाँ भी मृत्यू प्रवेश सहज साध्य है. ज्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश सुद्धा येऊ शकत नाही त्या ठिकाणी सुद्धा मृत्यू जाते म्हणून सांगितले. तथा ग्रीष्म, शीत, वर्षा एवं हेमंत आदि ऋतू, सोमवार आदि वार, रात्रि या दिन, प्रातः या संध्या, घंटा या मिनट या सेकंड आदि कोई काल नियामक नहीं है. वह क्षेत्र में किस काल में और किस जीव को ग्रसित कर ले. मृत्यु आ जाने पर संसार में ऐसी कोई शक्ति नहीं है जो उस जीव को उससे बचा सके. काय म्हणलेत बघा की त्या मृत्यूची नाही काय सांगितल्यात. ग्रीष्मकाल असेल, शीतकाल असेल, वर्षाकाल असेल, हेमंत आदी ऋतू असतील, सोमवार आदी वार असतील, रात्री असेल, दिवस असेल, प्रातः असेल, संध्याकाळ असेल, घंटा असेल, मिनिट असेल, सेकंड असेल किंवा कुठलाही काल असं नियामक नाही, कुठलंही क्षेत्र नाही, कुठलाही काळ नाही त्याला ग्रसित करू शकत नाही. मृत्यू सगळ्यांना ग्रसित करणार आहे. त्यामुळं एक मृत्यू आल्यानंतर संसारामध्ये अशी कोणतीच शक्ती नाही की त्या जीवाला वाचवू शकेल. मृत्यू आल्यानंतर त्या जीवाला कोणीही वाचवू शकणार नाही. पुढे काय म्हणतात. मार्जार की दाढ़ों के बीच दबा हुआ चूहा तो कथनचित बचाया जा सकता है किंतु मृत्यू के मुख में प्रवेश किए हुए को बचाना संभव नहीं है. मांजराच्या तोंडामध्ये सापडलेला नाही उंदीर कधी तर सुटून निघेल, परंतु मृत्यूच्या दाढेत सापडलेला कोणी व्यक्ती नाही सुटणार नाही म्हणून सांगायला. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. पुढे म्हणतात. यदि किसी की मृत्यु आने में 10, 20 या 25 वर्ष का देर भी हो तो जैसे पर्वत आदि पर अचानक वज्रपात आदि हो जाता है वैसे ही मानव शरीर में अचानक किसी न किसी रोग का आक्रमण हो जाता है. काय सांगितलं. कुणाची मृत्यू याला अजून 10, 20
10-20 वर्ष असतील, परंतु जसं पर्वतावर अचानक वज्रपातादी होतोय तसं त्या मानव शरीरावर अचानक कुठला तर रोगाचं आक्रमण होतंय हे सांगता येत नाही. जैसे ठंठल डंठल में फल तभी तक स्थित रहता है जब तक वायु का प्रबल झोंका नहीं आता, उसी प्रकार शरीर में आयु बल वीर्य रूप एवं निरोगता तभी तक स्थिर रहते जब तक शरीर में रोग नहीं आता. काय सांगितले? अंतराळी झाडाला जसं फळ लागलेलं असते ते फळ कवापर्यंत राहते? जोपर्यंत वाऱ्याचा झोका येत नाही तोपर्यंत राहते, आणि ज्यावेळी वाऱ्याचा झोका येईल त्यावेळी तिथे फळ पडून जाणार आहे. त्याचप्रमाणे शरीर बी नाही कवापर्यंत राहणार आहे? जोपर्यंत की नाही त्याच्या आयु बल वीर्य रूप याची निरोगता स्थिर आहे तोपर्यंत, जोपर्यंत शरीरामध्ये रोग येत नाही तोपर्यंत. रोग आले की काय सांगता येत नाही. शरीर में व्याधि उत्पन्न हो जाने के बाद सहज सुख शांति एवं निराकुलता पूर्वक व्रत नियम तथा संयम आदि के द्वारा आत्मकल्याण भी नहीं किया जा सकता. आणि शरीरामध्ये व्याधी उत्पन्न झाल्यानंतर सहज सुख शांतीपूर्वक निराकुलतापूर्वक व्रत नियम संयम आदीच्या द्वारा आत्मकल्याण केलं जाऊ शकत नाही म्हणून सांगायला ते म्हणून महत्वाचं आहे. आता पुढे काय म्हणतात? राग रूपी प्रबल शत्रु का संसर्ग तो इस जीव के साथ अनादिकाल से है. आणि राग रूपी प्रबल शत्रू या जीवाबरोबर शत्रू हा संसर्ग केला अनादिकालापासून केलाय, आत्ता नाही. अनादिकालापासून राग आपल्याबरोबर आहे. राग द्वेष क्रोध मान माया लोभ ये सगळं अनादिकालापासून आहे. यदि कुछ समय तक व्याधियों का आक्रमण भी न हो तो भी यह भीतर बैठा हुआ राग रूपी शत्रु आवा की आग के सदृश मानव मन को अरहनिश संतापित करता रहता है. काय सांगाले? कुठल्या वेळापर्यंत व्याधींचं आक्रमण जरी झालं नाही तर आत बसलेला राग रूपी शत्रू आहे तो आगप्रमाणे कधी संतापित होईल काय सांगता येत, आणि कधी भडका उठेल काय सांगता येत नाही. जैसे मकान के चारों ओर धधकती हुई अग्नि ग्रह स्वामी की चित्त को भी पीड़ित करती है, उसी प्रकार राग रूपी धधकती हुई अग्नि साधुओं के चित्त को भी पीड़ित करती रहते है. ज्याप्रमाणे घराला लागलेले चारी बाजूने आग आहे ती ग्रहाचा स्वामीच्या चित्ताला सुद्धा लागते. तो बाजूला जरी असला, आता घराला कुणाच्या आग लागल्या त्याचा मालक बाजूला आहे, पण त्याच्या मनात आग लागलेली असते ना, माझ्या घराला आग लागल्या त्यावेळी लागत असते. आग मनात लागलेली असते का? कारण की माझ्या घराला लागलेलं आहे. तसं का नाही, त्या प्रकारे राग रूप जे हे शत्रू आहेत ती धधकती आग आहे ती साधूजनच्या मनाला सुद्धा कधी कधी लागते, पीडित करत असत्या. इस प्रकार राग रूप यह शत्रु मित्र का वेश धारण कर शत्रु से बढ़कर जब मनुराज के चित्त को पीड़ा देता है तब समता भाव में स्थिर रहना कठिन होता है. आणि अशा प्रकारे राग रूपी शत्रू मित्राचा वेश धारण करून शत्रूपेक्षा वाढून जर मुनिरांच्या चित्ताला जर पीडा देत असेल तर समता भावामध्ये स्थिर राहणं लई कठीण आहे, लई अवघड आहे. मित्र बनून ती राग रूपी की नाही शत्रू, खरा शत्रू आहे तो राग, परंतु मित्र बनून जवळ आला आणि की नाही तो निचूरपणा जर त्यांच्या चित्ताला मनाला जर पीडा दिला तर त्यात समता ठेवणे बी लई अवघड आहे. कर्माचा तीव्र उदय आल्यावर कोण समता भावनेमध्ये राहू शकत नाही, ही गोष्ट महत्वाची आहे. पित्त का विकार वैद्य के कुशल प्रयोग से शांत हो जाता है, किंतु सबसे अधिक अहित करने वाला इस राग के उदय को शांत करने के लिए प्रशम भाव की प्राप्ति दुर्लभ है. पित्त झाल्यानंतर वैद्याचा कुशल प्रयोगामुळे नाही योग्य ते औषध दिल्यावर पित्त बी शमन होऊ शकते, परंतु रागरूपी जे अग्नी आहे त्याचा उदय झाल्यानंतर त्याला शांत करण्यासाठी प्रशम भावांची प्राप्ती ही दुर्लभ आहे. सगळ्यांनाच होईल असं नाही, ही दुर्लभ आहे. जैसे पित्त शमन हो जाने पर काम में चित्त लग जाता है, उसी प्रकार रोगोत्पादक कर्म का उपशमन हो जाने पर प्रशम भाव जागृत हो जाता है और उसी समय आत्मकल्याण करने की शक्ती प्रकट हो जाते. ज्याप्रमाणे पित्त शमन झाल्यानंतर आपलं मन कने कामामध्ये लागतंय, त्याचप्रमाणे रोगोत्पादक जे कर्म आहे त्याचे उपशमन झाल्यानंतर प्रशम भाव जागृत होतात आणि आपण आत्मकल्याणाची शक्ती आपल्यामध्ये प्रकट होते. हे सांगितले, हे सगळं कर्माचा खेळ आहे. इस प्रकार हे साधुजन अवसर मत चुको, हे साधूंनो अवसर घालवू नका, ही गोष्ट म्हणल्यात. जब तक मृत्यु व्याधि और राग ए बाधक कारण उपस्थित नहीं हुए तब तक अवश्य करणीय ऐसे सम्यक तप में उद्यत कर कर्म निजरा कर लो.
जोपर्यंत मृत्यू, व्याधी, राग हे बाधक जे कारण उपस्थित झाले नाही तोपर्यंत अवश्य करणे असे सम्यक तपाच्या माध्यमातून कर्माची निर्जरा करून घ्या म्हणून सांगायला. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा पद्धतीनं जेवढ्या प्रमाणात अजून कुठला रोग आला नाही, मृत्यू जवळ आला नाही तोपर्यंत जेवढी सम्यक तपाच्या माध्यमातून कर्माची निर्जरा करते तेवढं करा. आणि त्याच्यामुळं आम्ही कर्माची निर्जरा करून लवकर मोक्षाच्या जवळ आणि मोक्ष मार्गावर जाईल म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही बी आमच्या जीवनात या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये जेवढं कटिबद्ध होईल तेवढे करा. जेवढे विनयांचं पालन, जेवढ्या तपाचं पालन करता येईल आणि जेवढ्या गोष्टींना धर्माच्या माध्यमातून जिंकता येईल, करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा, एवढी भावना करतो आणि वाणीला विराम देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की